तुम्ही कधी चहाच्या उकळत्या पाण्यामध्ये पनीरचा तुकडा घालून शाही पनीर कलिजा ट्राय केलाय? नसेल केला तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पनीरच्या भाज्या ज्या असतात त्या ठराविक भाज्या आपण कायमच बनवतो. पण कधीतरी काहीतरी वेगळं पण ट्राय केलं पाहिजे. तर ते इथे मी काय केलंय, पाणी उकळत ठेवलंय. त्याच्यामध्ये चहा पावडर घातली आहे. पूर्ण उकळून झालं, की मग हे पाणी एका बाउलमध्ये गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साधारण 200 ग्रॅम पनीर होत आहे हे. तर 200 ग्रॅम पनीरचा हा पीस मी ह्याच्यामध्ये घालतेय आणि हा पूर्णपणे बुडायला बुडायला पाहिजे म्हणून वरून अजून जे उरलेलं चहाचं पाणी आहे ते घालून घेतेय. आता हे भिजवलेलं पनीर जे आहे ना, हे साधारण 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आता इथे साधारण 3 ते 4 मोठे चमचे मी काजू घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे देखील 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजवून ठेवायचंय. काजू आपण का घालणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात. कसं असतं, कुठलीही भाजी बनवायचं म्हणलं की आधी सगळी पूर्वतयारी असेल ना, तर भाजी फोडणीला टाकल्यानंतर विसरतही नाही आणि पटकन आपण करू शकतो. कांदा चिरून घेतला, साधारण 2 मीडियम कांदे मी चिरून घेतलेत. नंतर इथे टोमॅटो भिजवलेत. भिजवलेत म्हणजे धुवून घ्यायचे स्वच्छ. आता जे आपण भिजवलेले काजू आहेत, ते काजू आधी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता एकदा मिक्सरचं भांडं चालू केल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टी मिक्सरमधून काढून घ्यायच्या लगेचच. आता इथे मी काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती एका वाटीमध्ये काढून घेते. आता ही सगळी पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्येच लगेचच आपण अ, लसूण आणि आलं बारीक करून घ्यायचं आहे. फार जास्त आपल्याला लसूण आणि आलं घालायचं नाहीये, थोडंच घालायचंय. पण ही जी काजूची पेस्ट आहे ती आधी व्यवस्थित सगळी काढून घ्या. काजू फार महाग मिळतात त्यामुळे वायाला जायला नको काही. म्हणून मी भांडं धुवून घेणार नाहीये. याच्यामध्येच थोडे एक छोट्याशा एक 20-25 लसणाच्या फळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा कट करून घातलाय. त्याची सुद्धा पेस्टच तयार करायची आहे थोडंसं पाणी घालून. दळदळीत वाटायचं नाहीये. हे बघा, परफेक्ट अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. ही पण एका छोट्याशा बाउलमध्ये आपण काढून ठेवूयात. ही पण आपल्याला भाजीमध्ये घालावी लागणार आहे. तर आता ही काजूची पेस्ट तयार करून झाल्यानंतर टोमॅटो जे आपण धुवून घेतलेत ना, त्याची डायरेक्ट प्युरी तयार करायची आहे. म्हणून मी इथे कट केलेलं नाहीये. मोठा-मोठा कट करायचा आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे हा. त्यामुळे फार बारीक काही कट करायची गरज नाही. प्युरी तयार करायची आपल्याला टोमॅटोची. तर साधारण मी इथे 4 मीडियम साइजचे टोमॅटो जे आहेत, ते इथे कट करून घेतलेले आहेत. आता याची आपण लगेचच प्युरी तयार करून घेऊयात. एकदम बारीक अशी नाही झाली तरी चालेल. एकदम पेस्ट व्हायला पाहिजे असं काही नाही. थोडासा टोमॅटो लागला तरी चालेल. आता प्युरी तयार झाल्यानंतर इथे आपण खडे मसाले घेऊयात. इथे जिरा 1 चमचा, धने 1 चमचा, 2 तेजपत्ता, 1 वेलदोड्याची पूड, 3-4 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला लागणार आहेत. कढईमध्ये तेल घेतल्यानंतर हे सगळे खडे मसाले जे आहेत, ते ह्याच्यामध्ये पहिले घालून घ्यायचे आणि ते छान परतून घ्यायचे. कारण की हे सगळे कच्चे आहेत. याची पावडर वगैरे आपण काही केलेली नाहीये. त्यामुळे ते परतणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे तळले गेले पाहिजेत व्यवस्थित. त्यामुळे एक 2 मिनिटं तरी छान व्यवस्थित असे तळून घ्यायचे. त्याचा कलर असा जो आहे तो ब्राउनिश झाला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा. कांदा घालून झाला ना, की तो पण छान असा परतून घ्यायचा. ब्राउन होईपर्यंत चांगला कांदा परतायचा. तो छान शिजला पाहिजे हे कांदा. त्यामुळे चांगला एक 2 ते 3 मिनिटं कांदा देखील परतून घ्यायचा व्यवस्थित. ह्याच्यामध्ये कांदा परतून झाला ना, की मध्येच आपण जी आलं लसूण पेस्ट केलेली आहे तयार, ही 1 चमचाभर पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. फार जास्त घालायची नाही. आपल्याला लसणाचा फार मोठा फ्लेवर नकोय किंवा खूप जास्त वास नकोय लसणाचा. त्यामुळे 1 चमचाभरच घालून घ्यायची. पुन्हा एकदा कांदा परतून घ्यायचा. मग सगळे मसाले घालायचे. ह्याच्यामध्ये जिरे पावडर अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, नंतर गरम मसाला 1 चमचाभर घालायचा. नंतर लाल तिखट एक अर्धा चमचा घालायचं. नंतर हळद घालायची अर्धा चमचा आणि अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचंय. हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालायचे. आता तुम्हाला जर वेगळा कुठला मसाला आवडत असेल, तर तुम्ही तोही घालू शकता. मग नंतर व्यवस्थित छान कांद्याला परतून घ्यायचं. कांद्यामध्ये हा मसाला जो आहे तो एकजीव झाला पाहिजे व्यवस्थित आपला. आता हा कांदा छान परतून झाला ना, की ह्याच्यावरती झाकण ठेवून याला एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. तोपर्यंत काय करूयात, पनीर जे आहे ते छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे एकदम लाल असं झालेलं आहे. आपण शाही पनीर कलिजा करतोय. आता नॉन-व्हेजमध्ये ज्यावेळेला कलिजा बनवला जातो, त्याला तो रेडिश असतो. त्यामुळे आपण ह्याला लाल करून घेतलंय चहाच्या पाण्यामध्ये भिजवून. छान असा लाल कलर आलाय ह्याला. आता हा ट्रायंगल्समध्ये मी कट करणार आहे. तुम्हाला कुठल्या आकारामध्ये कट करायचा आहे ना, तुम्ही त्या आकारामध्ये कट करू शकता. मी इथे ट्रायंगलमध्ये कट करते, छान वाटतो म्हणून ट्रायंगलमध्ये मी इथे असा कट करून घेतेय. एकदम तो भिजवून ठेवल्यामुळे स्मूथ होतो एकदम, छान होतो.
आणि ह्याला फ्राय वगैरे करायची काही गरज नाही पडत. आता ह्याच्यातून झाकण काढून घ्यायचं. आपला कांदा छान परतून झालेला आहे. ह्याच्यामध्ये जी आपण काजूची पेस्ट तयार केलेली आहे ना, ती घालायची. काजूच्या पेस्टमुळे काय होतं माहिती आहे का, आपली जी भाजी आहे ना, ती छान मिळून येते. म्हणजे पाणी वेगळं आणि मसाला वेगळा असं होत नाही. म्हणून कायम काजूची पेस्ट घातली ना, की त्याची चवही खूप सुंदर येते आणि भाजी मिळूनही येते. म्हणून आपण इथे काजूची पेस्ट घातलेली आहे. आता छान व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. मिक्स झालं, की मग ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी जी तयार केलेली आहे, ती घालून घ्यायची. टोमॅटोची प्युरी घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. भाजी बनवायला तशी थोडीशा वेळ लागतो, पण जितका वेळ लागतो ना, तितकीच जास्त ही भाजी चविष्ट लागते. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण टोमॅटो सुद्धा छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता ज्या ज्या वाटीमध्ये आपण काजूची पेस्ट तयार केली ठेवली होती ना, त्याच वाटीमधून पाणी घालून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. म्हणजे वाटी छान साफ झाली. नाहीतर ते काजू कसं थोडा महाग असतो ना, तर ते वाया जायला नको. आता व्यवस्थित छान हलवून घ्यायची ही भाजी. हलवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायची. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आता हे कट केलेले पनीर जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. आता हे हलवून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं. साधारण बारीक गॅसवरती 10 मिनिटं तरी शिजायचं. कारण की आपण हे पनीर जे आहे ते परतून घेतलेलं नाहीये. त्यामुळे ते शिजलं पाहिजे व्यवस्थित. मध्ये-मध्ये एकदा झाकण काढून हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून बंद करून वाफेवरती हे छान शिजू द्यायचं. 10 मिनिटानंतर पनीर एकदम परफेक्ट शिजून तयार होतं. मग ह्याच्यावरती शेवटी अगदी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीचा अतिशय सुंदर असा स्वाद या भाजीला येतो. नंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची चिरलेली आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. अगदी गॅस बंद करण्याच्या वेळेला कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची. म्हणजे त्याचा जो वास आहे ना सुवास, तो टिकून राहतो. आधी घालायचे नाही, नाहीतर मग काय होतं शिजताना तो वास मरून जातो. त्यामुळे अगदी शेवटी घालायचं. आपला शाही पनीर कलेजा तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला नवीन रेसिपीज बनवायला खूप छान वाटतं. आणि असे शाही पनीर कलेजा तुम्ही जर घरी बनवलात ना, तर मी गॅरंटीने सांगते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खुश होतील.